नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये मी त्या दिवशी जी मोटर आम्ही तलावामधून विहिरीमध्ये टाकली होती आणि पाणी तलावामधून विहिरीमध्ये आणलं होतं. तर ते पाणी आता 2 दिवस झाले आहेत आणि त्याच्यानंतर आपण विहीर बघायला जाणार आहोत. खूप भरली आहे की नाही. त्या दिवशी खूप म्हणजे खूप कमी पाणी होतं, एकदम छाती लेवलला होतं. तर मित्रांनो, आज विहीर भरली आहे की नाही ते पाहण्यासाठी आपल्याला विहिरीवरती जायचं आहे. आणि जर विहीर भरली असेल, तर आपण मोटर बंद करण्यासाठी तलावावर जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण लगेच निघूया पहिल्यांदा विहिरीवरती. आणि सकाळी मी आता झोपून उठलो, आताच उठलो. त्याच्यामुळं आता मला पहिल्यांदा विहिरीचं ध्यान आलं. त्याच्यामुळं आता आपण पहिल्यांदा विहिरीवर जाऊन पाहू. जर विहीर भरली असेल, तर मोटर बंद करण्यासाठी परत आपल्याला तलावावर जावं लागेल. तर आता आपण लगेच विहिरीवर जायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत विहिरीजवळ आणि तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, अरे बापरे! खूप पाणी जे आहे ते ओहळामध्ये गेलं आहे. तर मित्रांनो, विहीर जी आहे ती पूर्णपणे भरलेली आहे आणि तुम्ही इकडे पाणी पाहू शकतात, किती बाहेरची जी चोंड आहे ती भरत आलेली आहे. तर आता आपण पहिल्यांदा विहिरीमध्ये जाऊन पाहूया. अरे बापरे भाई! तर मित्रांनो, तुम्हाला दिसत असेल विहीर पूर्णपणे भरलेली आहे आणि पाणी जे आहे ते ओहळामध्ये पण थोडं गेलेलं आहे. तर मित्रांनो, आता आपण लगेच जाऊया आणि मोटर बंद करून देऊया. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत तलावाजवळ, ट्रॅक्टरजवळ. तर मित्रांनो, आता आपण मोटर बंद करणार आहोत. तर आता आपण ट्रॅक्टर बंद करू. अरे, बंद का होत नाही? सॉरी. मित्रांनो, काडकी लावले होते, मी तसंच बंद करत होतो. तर आता मोटर बंद झाली. आता पूर्णपणे मोटर जी आहे ती बंद झालेली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.